आपली मध्यमवर्गीय कुटुंबाची हीच अवस्था असते. पेमेंट झालं, की मस्त काहीतरी आणून-आणून खायचं किंवा बाहेर जाऊन खायचं किंवा मग अदर जे काही खर्च असेल ते करायचे आणि राहिलेले पैसे परत शिल्लक राहायचे करून ते बाजूला ठेवत जायचं. असं तर आमच्या बाबतीत नेहमीच होते. आता पेमेंट झाला होता त्यामुळे ना यांचं चाललेलं होतं, की 1-2 दिवस तरी मुलांना खाऊ दे बाहेरचं त्यांच्या आवडीनुसार. घरचं तर ते नेहमीच खाते. त्यामुळे ना सगळ्यांच्या आवडीनुसार त्यांनी वेगळं-वेगळं घेऊन आलेले होते. कारण की बाहेर गेलं की खूप टाईमपास होतो आणि मुलांचा कसा अभ्यास त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि जर आपण बाहेर गेलं ना तर पूर्णपणे ती लिंकच तुटून जाते आणि वेळ कधी पण बाहेर जायची जी असते ना आमची ती संध्याकाळचीच असते. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी म्हणजेच की शनिवार होता तर स्मितूला सुट्टी होती, त्याची PTM होती, पण रिधूची स्कूल असल्यामुळे ना त्याला पाठवून दिलं मी नाश्ता वगैरे करून. त्यानंतर ना ते येतपर्यंत मला वरण भाताचा कुकर आणि कणिक लावून झालं पाहिजे असं माझं टार्गेट होतं. ते कंप्लीट केलं. आल्यानंतर नाश्ता केला आणि व्हिडिओ थांबवला.